Good morning, friends. Myself Tejas from Mechanical Engineering Department. Today we are studying about the second year mechanical engineering subject named as a mechanical engineering material, in which we are today's topic we are studying about the normalizing, tempering, and quenching. These are the topics and purposes about the normalizing, tempering, and quenching process and hardening process. Normalizing, hardening, and tempering process are studied in this lecture. In this lecture, we are studying about the purposes about the normalizing, purposes about the hardening, and purposes about the tempering process are studied in this lecture. In last lecture, we are study about the annealing process and also study the types about the annealing process and also the purposes about the annealing process and applications about the annealing process are studied in last lecture. Now, in this lecture, we are only study about the normalizing process, hardening process, and tempering process. तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲनलिंग प्रोसेस बघितली होती आणि ॲनलिंग प्रोसेसबरोबर त्याचे जे 3 सब टाईप्स आहेत तर तेही काय केले आपण बघितले होते. त्याचबरोबर अजून काय बघितलं तर त्याचे पर्पजेस, ॲनलिंग प्रोसेसचे ॲप्लिकेशन्स आहे की नाही हे आपण बघितले. त्याचबरोबर ओव्हर हिटिंग ऑफ ॲनलिंग प्रोसेस आहे की नाही. ॲनलिंग प्रोसेसमध्ये आपण जर ओव्हर हिटिंग जर केली किंवा अंडर हिटिंग जर केली तर त्याच्यामुळे काय तोटे होतात हे गोष्टी ज्या आहेत तर त्या काय केल्या आपण थोडक्यात जाणून घेतल्या होत्या. तर आताचं जे लेक्चर जे आहे तर आताच्या लेक्चरला आपण काय करणार आहे तर रिमेनिंग पार्ट जो आहे तुमच्या हीट ट्रीटमेंट प्रोसेसचा मग त्याच्यामध्ये नॉर्मलायझिंग प्रोसेस, हार्डनिंग प्रोसेस आणि टेम्परिंग प्रोसेस आहे की नाही ह्या काय करणार आहोत आपण तर स्टडी करणार आहोत. त्याचे पर्पजेस, त्याचे ॲप्लिकेशन्स आहे की नाही या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तर तो काय करणार आहे आपण ह्या आजच्या लेक्चरला करणार आहे. तर फर्स्ट म्हणायचं नॉर्मलायझिंग प्रोसेस. मग ही जी नॉर्मलायझिंग प्रोसेस जी आहे तर ती कशी आहे तर एक प्रकारची हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे की नाही. मग ह्या नॉर्मलायझिंग प्रोसेसमध्ये नेमकी काय केलं जातं फॉर अ हायपोयुटेक्टाइड फॉर अ हायपोयुटेक्टाइड स्टील हिटिंग अबोव क्रिटिकल टेम्परेचर 30 to 50 degrees Celsius. मग हायपोयुटेक्टाइड स्टील मटेरियल आहे तर त्याला काय केलं जातं एक प्रकारचं हिटिंग केलं जातं. त्याची एक प्रकारचे स्टेप्स लक्षात घ्या. हिटिंग अबोव क्रिटिकल पॉईंट 30 to 50 degrees Celsius आहे की नाही. क्रिटिकल टेम्परेचरपेक्षा 30 ते 50 डिग्री सेल्सिअसने ते काय केलं जातं हिटिंग केलं जातं. होल्डिंग ॲट धिस टेम्परेचर फॉर अ टाईम थिकनेस अँड फॉलो बाय कुलिंग इन अ स्टील एअर. आणि हे काय मटेरियल जे आहे हायपोयुटेक्टाइड स्टील मटेरियल जे आहे तर त्याला कंटिन्युअसली होल्डिंग करून ठेवलं जातं टेम्परेचर फॉर अ टाईम आहे की नाही. काही टायमापुरतं ते काय केलं जातं ॲज अ कॉन्स्टंट टेम्परेचरने ते काय केलं जातं हीट त्याला दिली जाते आणि फॉलो बाय द कुलिंग इन स्टील एअर. आणि ते मटेरियल नंतर कसं कूल केलं जातं बाय युजिंग द स्टील एअरनी ते काय केलं जातं ते मटेरियल जे आहे ते काय केलं जातं कूल केलं जातं तुमच्या नॉर्मलायझिंग प्रोसेसमध्ये. प्रोड्यूस अ मॅक्झिमम ग्रेन रिफाइनमेंट अँड कॉन्सिक्वेंटली द स्टील स्लाइटली हार्डर अँड स्ट्रॉंगर दॅन द फुल ॲनल स्टील. मग अशा प्रकारच्या स्टेप केल्यानंतर तुमच्या मटेरियलच्या प्रॉपर्टीमध्ये काय चेंजेस होतात तर काय चेंजेस होतात तर ग्रेन रिफाइनमेंट जी आहे तुमच्या मटेरियलची तर ती काय होते मॅक्झिमम प्रोड्यूस होते आहे की नाही. आणि कॉन्सिक्वेंट द स्टील स्लाइटली हार्डर आणि ते स्टील मटेरियल जे आहे ते काय होतं आहे स्लाइटली हार्डर होतं आहे आणि स्ट्रॉंग ते बनतं आहे दॅन अ फुल ॲनल स्टील आहे का नाही. जे फुल ॲनलिंग स्टील जे आहे त्याच्यापेक्षा ते काय होतं आहे तर स्लाइटली हार्डनिंग त्याच्यामध्ये होते आणि हार्डनिंग वाढते आणि स्ट्रॉंगर ते होते आहे का नाही फुल ॲनलिंग स्टीलपेक्षा.
तर हे जे हे काय होत आहेत, तर त्याच्या मटेरियलच्या प्रॉपर्टीमध्ये काय होत आहेत, चेंजेस होत आहेत. कशामुळे? तर एक प्रकारच्या नॉर्मलायझिंग प्रोसेसमुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे चेंजेस होत आहेत, आहे का नाही. हाऊएव्हर द प्रॉपर्टी विल व्हेरी विथ सेक्शन थिकनेस, आहे की नाही. पण त्याच्यामध्ये काय होत आहेत, तर प्रॉपर्टीज ज्या आहेत तर ते काय होत आहेत, व्हॅरी होत आहेत विथ सेक्शन थिकनेस. मग जेवढ्या त्या मटेरियलची थिकनेस आहे की नाही, त्या मटेरियलच्या थिकनेसनुसार त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीमध्ये काय होत आहेत, तर प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या काय होत आहेत, व्हॅरी होत आहेत, आहे की नाही. तर अशा प्रकारच्या प्रोसेस ज्या आहेत तर त्या कशामध्ये होत आहेत, तर नॉर्मलायझिंग प्रोसेसमध्ये होत आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत तर हार्डनिंग प्रोसेस. मग हार्डनिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं आहे, त्याच्या स्टेप कशा आहेत हार्डनिंग प्रोसेसच्या, आणि नेमकी त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ज्या आहेत मटेरियलच्या, तर त्या हार्डनिंग प्रोसेसमुळे काय प्रॉपर्टीमध्ये चेंजेस होतात ते आपण काय करणार आहोत, आता बघणार आहोत. तर हार्डनिंग प्रोसेस, हार्डनिंग ॲज अ हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे की नाही. हार्डनिंग इज अ प्रोसेस इन विच मीडियम अँड हाय कार्बन स्टील. मग ही हार्डनिंग प्रोसेस कशावर केली जाते, तर मीडियम आणि हाय कार्बन स्टील मटेरियल जे आहे तर त्याच्यावर काय केली जाते, ही हार्डनिंग प्रोसेस केली जाते. 0.4 to 1.2% ऑफ कार्बन स्टील, आहे की नाही. त्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट किती असतं, तर 0.4 to 1.2% काय असतं, कार्बनचं कंटेंट असतं. इज हिटेड टू अ टेम्परेचर अबोव द क्रिटिकल पॉईंट. आणि ते मटेरियल जे आहे ते काय केलं जातं, हीट केलं जातं, आहे की नाही. एक टेम्परेचरनुसार ते काय केलं जातं, हीट केलं जातं ॲज अ क्रिटिकल टेम्परेचरच्या पेक्षाही ते काय केलं जातं, जास्त टेम्परेचरने ते काय केलं जातं, हीट केलं जातं अंटिल रेड हॉट. आणि ते काय होतं, ते मटेरियल रेडली हॉट होतं आहे की नाही, रेड इन कलर होतो आहे त्याचा आणि हॉट होतं आहे ते. हेल्ड ॲट दिस टेम्परेचर अँड क्विच रॅपिडली कूल. आणि हे मटेरियल ज्यावेळेस ते रेड होतं आहे त्याला आपण काय करू शकतो, क्विचिंग प्रोसेस करू शकतो. आणि ते काय होतं आहे, तर रॅपिडली कूल होतं आहे इन वॉटर, आहे की नाही. ते रॅपिडली कूल कुठं केलं जातं आहे, इन वॉटर. तुम्ही बघितलात घिसाड्यांकडे बघितलं असं, घिसाडी वगैरे असतात की नाही, तर घिसाडी बघा, तर एखाद्या लोखंडाचा बार वगैरे जो आहे तो पहिले गरम करतात आणि नंतरून त्याला काय करतात, वेगवेगळी शेप देतात, ॲज अ क्विचिंग प्रोसेस त्याच्यावर करतात, आहे की नाही. त्याला शेप दिल्यानंतर त्याला डायरेक्टली काय करतात, पाण्यामध्ये बुडवतात, आहे की नाही. तो लगेच काय होतं, कूल होऊन काळा पडतो, आहे की नाही. तर रॅपिडली कूल केला जातो इन वॉटर, ऑइल और मोल्टन सॉल्ट बाथ, किंवा ऑइल किंवा मोल्टन सॉल्ट बाथ जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, हे मटेरियल जे आहे तर ते काय केलं जातं, रॅपिडली कूल केलं जातं. हार्डनिंग, त्याच्यामुळे त्या मटेरियलला काय होते, एक प्रकारची जास्त प्रमाणात काय होते, हार्डनिंग तयार होते. हार्ड ते काय होते, मटेरियल हार्ड बनतं बाय युझिंग द हार्डनिंग प्रोसेस. हार्डनिंग प्रोड्युसिंग अ व्हेरी हार्ड अँड ब्रायटल मेटल. मग हार्डनिंग प्रोसेस कशासाठी केली जाते, तर तुमचं मटेरियल जे आहे ते व्हेरी हार्ड, जास्त हार्ड बनवण्यासाठी इन अ ब्रायटल प्रोसेस, एक प्रकारची ब्रायटल प्रोसेस त्याच्यावर केली जाते. ॲट 723 डिग्री सेल्सिअस द फेराइट चेंज इन टू ॲस्टेनाइट स्ट्रक्चर. मग हार्डनिंग प्रोसेस कशामुळे होते, तर एक प्रकारचं 723 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ज्यावेळेस त्याला भेटते तर त्याच्यामध्ये काय होतं आहे, तर फेराइट मटेरियल जे आहे त्याचे चेंजेस होऊन ते कशामध्ये कन्वर्ट होतं आहे, तर ॲस्टेनाइट स्ट्रक्चरमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या मटेरियलमध्ये काय होते, एक प्रकारची हार्डनिंग वाढल्या जाते, आहे का नाही. तर अशा प्रकारची ही हार्डनिंग प्रोसेस आहे. त्याच्यानंतर बघा टेम्परिंग प्रोसेस. मग टेम्परिंग प्रोसेस कशी केली जाते, तर टेम्परिंग इज अ प्रोसेस ऑफ हीट ट्रीटिंग, आहे की नाही. टेम्परिंग प्रोसेस जी आहे तर ती कशी आहे, तर ही एक प्रकारची हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे विच इज यूज टू इन्क्रीज द टफनेस ऑफ आयरन बेस अलॉय. मग ही जी टेम्परिंग प्रोसेस जी आहे, ही टेम्परिंग प्रोसेस कशासाठी केली जाते, तर एक प्रकारची टफनेस इन्क्रीज करायची असेल, तुमच्या मटेरियलची टफनेस जी आहे तर ती इन्क्रीज करायची असेल तर बाय युझिंग द टेम्परिंग प्रोसेस थ्रू तुम्ही काय करू शकता, तर टफनेस जी आहे तुमच्या मटेरियलची ती काय करू शकता,
इन्क्रीज करू शकता, आहे की नाही. कशाची? तर आयरन बेस अलॉईंग मटेरियल जेवढे काही आहेत, तर तेवढ्या मटेरियल जे आयरन बेस्ड अलॉईंग मटेरियल जे आहे, तर तेवढ्या मटेरियलवर तुम्ही काय करू शकता? बाय युझिंग द टेम्परिंग प्रोसेसचा यूज करून काय करू शकता? त्या मटेरियलची टफनेस जी आहे तर ती काय करू शकता? वाढवू शकता. टू रिमूव्ह सम ऑफ द ब्रिटलनेस फ्रॉम हार्डनेड स्टील, आहे की नाही. त्याच्यामध्ये काय केलं जातं आहे? तर रिमूव्ह केलं जातं आहे. काय? तर ब्रिटलनेस जी आहे तर ती काय केली जाते? त्या मटेरियलची रिमूव्ह केली जाते फ्रॉम हार्डनेड स्टील, आहे की नाही. जे हार्डनेड स्टील जे आहे तर त्या हार्डनेड स्टीलमधली ब्रिटलनेस जी आहे तर ती रिमूव्ह केली जाते ॲज अ टेम्परिंग प्रोसेसमध्ये, आहे की नाही. टेम्परिंग हीट ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये. The metal is heated to the range of 220 degrees Celsius to 300 degrees Celsius and cool in the air. मग ही जी टेम्परिंग प्रोसेस जी आहे, या टेम्परिंग प्रोसेसमध्ये जे मेटल जे आहे ते काय केलं जातं? कोणत्या रेंजनुसार हीट केलं जातं? तर 220 डिग्री सेल्सिअस ते 300 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय केलं जातं आहे? ते मटेरियल जे आहे किंवा मेटल जे आहे तर ते काय केलं जातं आहे? हीट केलं जातं आहे आणि नंतर ते काय केलं जातं आहे? कूल केलं जातं इन द एअर, आहे का नाही. एअरचा यूज करून ते काय केलं जातं आहे? कूल केलं जातं आहे. अशा प्रकारची काय आहे? ही टेम्परिंग प्रोसेस आहे. टेम्परिंग इज युजली परफॉर्म आफ्टर हार्डनिंग टू रिड्यूस सम ऑफ द एक्सेस हार्डनेस, आहे का नाही. ही जी टेम्परिंग प्रोसेस जी आहे, ह्या टेम्परिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं आहे बघा? तर टेम्परिंग इज युजली प्रिफर्ड आफ्टर हार्डनिंग, आहे की नाही. टेम्परिंग प्रोसेस जी आहे ही कधी कधी प्रिफर्ड केली जाते? आफ्टर हार्डनिंग. ज्यावेळेस त्या प्रोसेसवर हार्डनिंग कंप्लीट झालेली असेल तर हार्डनिंग नंतरून ती काय केली जाते? टेम्परिंग प्रोसेस त्याच्यावर केली जाते टू रिड्यूस सम ऑफ द एक्सेस हार्डनेस, आहे की नाही. त्याच्यामुळे ही जी टेम्परिंग प्रोसेस आपण त्या मेटलवर करतो तर त्या मेटलमुळे काय होतं आहे? टू रिड्यूस सम ऑफ द एक्सेस हार्डनेस, आहे की नाही. त्याच्यामधली जी एक्सेस हार्डनेस जी आहे बाय युझिंग द टेम्परिंग प्रोसेस थ्रू तुम्ही काय करू शकता? तर रिड्यूस करू शकता, आहे की नाही. अँड इज डन बाय हिटिंग द मेटल टू सम टेम्परेचर बिलो द क्रिटिकल टेम्परेचर. आणि त्याची मेटल जी आहे ती काय केली जाते? तर हिटिंग द मेटल टू सम टेम्परेचर बिलो द क्रिटिकल टेम्परेचर, आहे की नाही. बिलो द क्रिटिकल टेम्परेचरनुसार ते काय केलं जातं आहे? ते मेटल जे आहे तर ते काय केलं जातं आहे? कूल केलं, आपलं टेम्परेचर त्याला दिलं जातं आहे फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम. एक सर्टन पिरियडनुसार त्याला काय केलं जातं आहे? ते टेम्परेचर काय केलं जातं आहे? क्रिटिकल टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरने ते काय केलं जातं आहे? कंटिन्युअसली त्याला एक टेम्परेचर एक रेंजनुसार टेम्परेचर दिलं जातं आहे आणि ते काही काळापुरतं काय केलं जातं आहे? सर्टन पिरियड ऑफ टाईमपर्यंत ते काय केलं जातं आहे? दिलं जातं आहे. देन अलाव टू कूल इन अ स्टील एअर. आणि नंतरून ते काय केलं जातं आहे? मटेरियल किंवा मेटल ते काय केलं जातं आहे? कूल केलं जातं आहे बाय युझिंग स्टील एअर, आहे की नाही. स्टील एअरचा यूज करून ते काय केलं जातं आहे? कूल केलं जातं आहे. त्याच्यानंतर क्विंचिंग प्रोसेस, ठीक आहे. आता क्विंचिंग प्रोसेस जी आहे तर क्विंचिंग प्रोसेसमध्ये काय होतं बघा? टू हार्डनेड द क्विंचिंग अ मेटल युजली स्टील और कास्ट आयरन मस्ट बी हिटेड इन टू द ऑस्टेनाइट क्रिस्टल फेज अँड दे क्विंच कूल. ही जी क्विंचिंग प्रोसेस जी आहे तर त्या क्विंचिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं आहे? टू हार्डनेड बाय द क्विंचिंग, आहे की नाही. टू हार्डनेड बाय क्विंचिंग अ मेटल युजली स्टील और कास्ट आयरन, आहे की नाही. जे स्टील मटेरियल आहे किंवा कास्ट आयरन मटेरियल जे आहे तर ते काय केलं जाते? क्विंचिंग केलं जातं. मस्ट बी हिटेड इन टू द ऑस्टेनाइट क्रिस्टल फेज, आहे की नाही. ते कशामध्ये हिट केलं जातं आहे? तर ऑस्टेनाइट क्रिस्टल फेजनुसार ते काय केलं जातं? हिट केलं जातं अँड देन क्विकली कूल. आणि त्याला काय केलं जातं? क्विकली कूल केलं जातं, आहे की नाही. अशा प्रकारची प्रोसेस करून तुम्ही काय करू शकता? तुमचं मटेरियल क्विंचिंग प्रोसेस त्याच्यावर करू शकता, आहे की नाही. क्विंचिंग मीडिया ब्राईन वॉटर अँड सॉल्ट सोल्युशन वॉटर ऑइल एअर टर्न ऑफ फर्नेस, आहे की नाही. तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? क्विंचिंग प्रोसेस करू शकता. कोणत्या मटेरियलवर?
तर स्टील आणि कास्ट आयरन मटेरियल तुम्ही काय करू शकता, बाय युझिंग द क्विंचिंग प्रोसेस काय करू शकता, करू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत केस हार्डनिंग. आता केस हार्डनिंग काय आहे, तर लो कार्बन स्टील कॅन नॉट बी हार्डनेड बाय द हिटिंग ड्यू टू अ स्मॉल अमाऊंट ऑफ कार्बन. जे लो कार्बन स्टील मटेरियल जे आहे ते ते काय केलं जात नाही, कॅन नॉट बी हार्डनेड आहे का, त्याला काही हार्डनिंग करायची गरज नाही आहे बाय हिटिंग आहे का नाही, बाय युझिंग द हिटिंग करून ते हार्डनिंग करायची गरज नाही आहे ड्यू टू द स्मॉल अमाऊंट ऑफ कार्बन पर्सेंट. सो केस हार्डनिंग सीक टू गिव्ह अ हार्ड आउटर स्किन ओव्हर अ सॉफ्टन कोर ऑफ द मेटल आहे की नाही. तर त्याला काय करायची गरज नाही आहे, एक प्रकारची हिटिंग करून त्याला हार्डनिंग करायची गरज नाही का, कारण की त्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं आहे, तर ऑलरेडी त्याच्यामध्ये काय असते, एक प्रकारची हार्डनेस तर त्या मटेरियलला असतेच आहे की नाही. तर हार्डनेड बाय द हिटिंग ड्यू टू द स्मॉल अमाऊंट ऑफ कार्बन पर्सेंट आहे की नाही. तर त्याला स्मॉल अमाऊंट ऑफ हिटिंग केल्यानंतर तर त्याच्यामध्ये ते मटेरियल जे आहे तर ते काय करू शकतो आपण, सॉफ्टर कोर ऑफ द मेटलमध्ये त्याचं काय करू शकतो, कन्व्हर्जन करू शकतो. याला आपण काय म्हणतो, तर केस हार्डनिंग प्रोसेस आपण म्हणतो. द ॲडिशन ऑफ द कार्बन टू द आउटर स्किन इज नोन ॲज अ कार्बोनायझिंग. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं आहे, तर ॲडिशन केलं जातं आहे अजून कार्बन आउटर स्किनवर आहे की नाही. ते जे मटेरियल आहे त्याच्या आउटर स्किनवर ते मटेरियल काय केलं जाते, कार्बन काय केलं जातं आहे, ॲड केलं जातं आहे. त्याच्यामुळे त्याला काय केलं जातं, एक प्रकारची सॉफ्टनिंग जे आहे, सॉफ्टवेअर कोर काय होते त्याच्यावर तयार होते आहे की नाही. त्याला आपण काय म्हणतो, केस हार्डनिंग प्रोसेस आपण त्याला म्हणतो आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय आहेत, तर एक प्रकारचे हे प्रोसेस आहेत. तर इफेक्ट ऑफ टेम्परिंग आहे की नाही. मग टेम्परेचर तुम्ही काय करताय, टेम्परेचरचा इफेक्ट तुमच्या मटेरियलवर कसा होतो आहे का नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो आहे बघा, हार्डनेस आणि डिग्री ऑफ सेल्सिअस चा एक चार्ट दिसतो आहे का नाही. तर तिची हार्डनेस किती वाढल्या जाते आहे आणि किती टेम्परेचरला तिची हार्डनेस वाढल्या जाते आहे का नाही. तर एक प्रकारचा त्याचा हा जो चार्ट जो आहे तर तो तुम्हाला इथं दिसतो आहे बघा. एक प्रकारचा मार्टिनसाइट, थ्रोस्टाईट आणि सोरबाईट आहे का नाही. हे 3 टाईप्स आहेत. तर ते 200 डिग्री सेल्सिअसला, 400 डिग्री सेल्सिअसला, 600 डिग्री सेल्सिअसला तुमच्या मटेरियलमध्ये कोणत्या प्रकारचे हार्डनेस आणि किती हार्डनेस त्याच्यामध्ये तयार होते, तर त्याचा एक प्रकारचा ग्राफ जो आहे तो काय केला इथं दाखवलेला आहे. ओके, आय होप सो की तुम्हाला ह्याचं लेक्चर जे आहे तर व्यवस्थित समजलं असेल. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. थांबू आपण इथे.